मेसेज उद्या मिळाला आहे ना, म्हणजे शुक्रवारी मिळालेला आहे ना, तर 100% त्यांच्या ज्या काही चिंता होत्या त्या दूर निघून जाणार आहे. कारण मी ह्याही डेकमधून काढलं तर माता महालक्ष्मीचीच ऊर्जा जाणवली आणि येथेही मला माता महालक्ष्मीचीच ऊर्जा जाणवली. आणि मी तुम्हाला कुठं नाही सांगत, मला सकाळी असं स्वप्न पडलं की मी लाल रंगाची एक रत्नमाला मला समुद्राच्या किनारी मिळालेली आहे आणि तिथे बरेचसे असे पांढरे सुद्धा शंख शिंपले असे रत्न वगैरे तिथे होते आणि मी त्यांना जमा करत होते. आशीर्वाद आहे. तर जे जे कोणी त्या साईडचे आहेत, कोल्हापूर साईड म्हणा किंवा ज्यांचे दैवत आहे माता महालक्ष्मी, तर त्यांनी शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे. तेथे एक लाल रंगाचं फूल जे आहे ते तेथे अर्पण. नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आफ्टर न्यू मून, अमावस्या पण होऊन गेलेली आहे, सूर्यग्रहण पण सगळ्यांनी पाहिलं असेल युट्यूबवरती, टीव्हीवरती कुठेतरी, तर तीही एनर्जी आहे. त्याचबरोबर काही चेंजेस आपल्याला दिसून येणार आहेत ह्या श्रावण महिन्यामध्ये किंवा ह्या सोमवारपर्यंत. काही असे संदेश डिवाइन तुम्हाला देऊ इच्छित आहे जे की तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याच अकॉर्डिंग आजची रिडिंग असणार आहे. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला आज काय मेसेजेस मिळतात. ओके, तर रिडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या अराउंड जी कुठली नेगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स, रिमूव्ह बॅकफायर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, माय ancestors, my ascending masters, all positive energies, Archangel Michael, please guide me and protect me in this reading. So let's see, पाहूया आपल्याला आज काय ऊर्जा जाणवतं. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेशन मध्ये जा, म्हणजे थोडं 5 मिनिट मेडिटेशन करा. ओके, think about your questions. Divine, please guide me. कलेक्टिव्ह एनर्जी काय आहे आफ्टर दिस सूर्यग्रहण. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. लेट्स सी. तर आपल्याला येथे मोस्टली जी ऊर्जा आलेली आहे अमावस्येच्या दरम्यान ह्या ऊर्जा आहेत. मे बी असू शकता हा द मूनचं कार्ड आहे, परंतु हे जे पिक्चर आहे ते आपल्याला सन सारखं म्हणजे सूर्यासारखं दिसत आहे, जे की येलो कलर आहे जो की सन रिप्रेझेंट करत आहे. कार्ड तर मूनचा आहे. सूर्यग्रहणामध्ये मूनचा पण खूप जास्त परिणाम त्याच्यावरती दिसून येतं, कारण की मून पण तेथे, चंद्र पण तेथे खूप महत्वाचा घटक आहे. असू शकतं काहींच्या ऊर्जा खूप जास्त डिस्टर्ब झाल्या आहेत ह्या 1-2 दिवसामध्ये. असू शकतं ह्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या इतरांच्या बोलण्यामुळं किंवा इतर लोकांच्या इन्व्हॉल्वमेंटमुळं, इतर लोकांच्या तुमच्या जीवनामध्ये केलेल्या लुडबुडीमुळं येथे असू शकतं तुमच्या ऊर्जा थोड्या डिस्टर्ब झालेल्या आहेत. तुमच्या अराउंड अशी काही लोकांच्या ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे. त्याचबरोबर हेही दिसून येत आहे की आपल्याला 2 ऊर्जा जाणवलेल्या आहे. शिवशक्तीची ही ऊर्जा जाणवलेली आहे आणि माँ दुर्गाची ही सेपरेट ऊर्जा जाणवलेली आहे. असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे दे आर व्हेरी स्पिरिच्युअल, खूप स्पिरिच्युअल आहात, आध्यात्मिक आहात. अँड मार्क माय वर्ड, सोमवारपर्यंत तुम्हाला जे काही संकेत मिळणार आहे त्या अकॉर्डिंग तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल्स होणार आहे, इन्फानाइट मिरॅकल्स होणार आहे. अशा काही घटना तुमच्या बाबतीत घडणार आहे आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला संकेत ह्या सोमवारपर्यंत मिळणार आहे. म्हणजे आज गुरुवार आहे, अजून इथून पुढचे 4-5 दिवस, या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी डिवाइन संकेत देईल की ते हे दाखवेल तुम्हाला की तुमच्या जीवनामध्ये हे मिरॅकल्स होणार आहेत. कारण की येथे जे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी त्यांच्या ऊर्जा खूप जास्त संतुलित आहेत. त्यांच्या ऊर्जा सध्या त्यांनी जे काही आध्यात्मिक कार्य केलेलं आहे, जे काही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आतापर्यंत डिवाइनला समर्पित होऊन जे मेडिटेशन, ध्यानधारणा या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्याचे उच्चतम फळ त्यांना ह्या कालावधीमध्ये दिसणार आहेत. कारण की ज्यांनी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत ते तर मेडिटेशन साधना करतातच, परंतु येथे जे स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत, आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे, असू शकतं त्यांनाही काही पॉझिटिव्ह गुड न्यूज ह्या सोमवारपर्यंत मिळणार आहे. तर संकेत तुम्हाला कुठल्या प्रकारचे मिळतील तर येथे दिसून येत आहे मे बी काहींना व्हाईट कलरची फुलं दिसतील,
पांढऱ्या रंगाचे फुलं दिसतील, पांढऱ्या रंगाची मिठाई दिसेल, पांढऱ्या रंगाची काही ना काहीतरी मिठाई वगैरे असं गोल आकारात असेल असं काहीतरी दिसेल, किंवा लाल रंगाची जी काही फुलं आहेत ते दिसतील तुम्हाला, किंवा असू शकतं काही असे 2-2 कलर, पिवळ्या कलरचे म्हणू किंवा इतर कुठल्या ब्लॅक कलरचे 2-2 फुलपाखरं तुम्हाला दिसतील, जोड्याने तुम्हाला पक्षी दिसतील, जोड्याने मे बी तुम्हाला अशा काही गोष्टी दिसतील की जे कपल्स आहेत, अशा काही गोष्टी तुम्हाला दिसतील, जेणेकरून तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत संतुलित झालेल्या आहेत, तुमच्या ऊर्जा ज्या आहेत ह्या जी काही नेगेटिव्हिटी होती ती ह्या अमावस्येमध्ये निघून गेलेली आहे. यू आर व्हेरी क्लिअर अँड क्लीन. जसं की एखादा स्फटिक असतो क्लिअर क्वार्ट्स आपण पाहतो, तसं एखादं रत्न असतं क्लिअर क्वार्ट्सचं, त्या प्रकारे येथे दिसून येत आहे की तुमच्या ऊर्जा शुद्ध आणि नितळ झालेल्या येथे आहेत. बिकॉज ऑफ काहींनी खूप जास्त साधना केलेली आहे, ह्या दरम्यान खूप जास्त साधना केलेली आहे. नेगेटिव्हिटीचा परिणाम सुद्धा येथे आपल्याला दूर निघून जाताना दिसून येत आहे. तर हे तुमच्या कर्माचे फळ आहे. असू शकतं ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या ट्रू पार्टनर विषयी ते विचार करत आहे, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहात, सोलमेट जर्नीमध्ये आहात, कुठल्याही जर्नीमध्ये आहात, तर येथे दिसून येत आहे तुमचे पार्टनर तुमच्याकडं एक पॉझिटिव्ह प्रपोजल घेऊन येताना दिसून येत आहे. असू शकतं ते तुमच्यापासून मोठे आहेत वयाने किंवा लहानही असण्याची शक्यता येथे आहे. वयाने लहान असणारी व्यक्ती जी आहे ती तुमची पार्टनर असण्याची शक्यता येथे दिसून येत आहे आणि ते तुमच्याकडे काही ना काहीतरी प्रपोजल ह्या सोमवारपर्यंत घेऊन येताना दिसून येतील. मे बी ते तुम्हाला काहीतरी संकेत देतील, मे बी ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील, मे बी ते तुमच्याशी काहीतरी मदत मागतील तुम्हाला, किंवा तुमचीच अशी काहीतरी इच्छा होईल की तुम्ही त्यांना मदत कराल. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सोमवारपर्यंत तुम्हाला दिसतील, त्याचे संकेत तुम्हाला डिवाइन ह्या रिडिंग थ्रू देत आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही दिसून येत आहे, असू शकतं ह्या कालावधीमध्ये, अमावस्येच्या कालावधीमध्ये, सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये किंवा ह्या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही जी काही तुमच्या अँसेस्टर्ससाठी, तुमच्या पितृंसाठी जी काही साधना केलेली आहे, जी काही दान चॅरिटी केलेली आहे, जे काही तुम्ही केलेलं आहे, तर त्याचं योग्य ते फळ तुम्हाला ह्या 4-5 दिवसामध्ये दिसणार आहे. कारण की बघा, ज्यांची सोल असेंडेंट आहे, ज्यांची सोल खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, सोल प्युअर आहे, तर त्यांना कर्मही त्यांचा लगेच मिळतो. चांगला वाईट कोणताही असो, चांगलं कार्य केलं तर लगेच त्याचा कर्म तुम्हाला इन्स्टंट डिवाइन देता. आणि समजा चुकूनही काही गोष्टी घडल्या तर त्याचा सुद्धा कर्मा लगेच तुम्हाला डिवाइन देत असतं, कारण की तुमची सोल जी आहे ऑलरेडी असेन्शन मध्ये असते. तर येथे दिसून येत आहे द हर्मिटचं कार्ड आहे. तर तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टीचा शोध लागणार आहे. काही ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यापासून छुप्या होत्या, मे बी असू शकतं एखादं ज्ञान आहे जे तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं नव्हतं, किंवा कोणाच्या तरी बाबतीमध्ये अशी एखादी माहिती आहे जी तुमच्यापासून लपवण्यात आली होती, जी तुम्हाला कळाली नव्हती, ती माहिती तुम्हाला ह्या सोमवारपर्यंत डिवाइन तुमच्याकडे पाठवत आहे. सो हा पण एक तुमचा जो शोध आहे तो कम्प्लीट होत आहे. त्याचबरोबर येथे मेडिटेशन तुम्ही केलेलं आहे, तर त्याचीही तुम्हाला योग्य ते परिणाम दिसून येणार आहे. त्याचबरोबर येथे दिसून येत आहे अदर पीपल्स आर गॉसिपिंग अबाउट यू. तर सम पीपल्स आर थिंकिंग अबाउट यू, की काय थिंकिंग करत आहे, तर ते चांगलंच थिंकिंग करत आहे, कारण की ते स्ट्रेंथचं कार्ड आहे. स्ट्रेंथचं कार्ड आपल्याला हेच इंडिकेट करते की तुमच्यातील जी स्ट्रेंथ आहे, तुमच्यातील जी पॉझिटिव्हिटी आहे, त्याविषयी इतर लोकांमध्ये चांगली चर्चा आहे, चांगले ते तुम्हाला अप्रिशिएट करत आहे, तुमच्या गुणांना ते चांगलं म्हणत आहे, तुम्हाला खूप जास्त एक स्ट्रॉंग वुमन किंवा स्ट्रॉंग पर्सन म्हणून ते बघत आहेत. तुमच्याकडे काहीतरी असीमित क्षमता आहेत, असाधारण क्षमता आहे, याचीही त्यांना जाणीव आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये दुर्गेचंच रूप त्यांना येथे दिसत आहे. सो क्लायमेट दिसत पॉझिटिव्ह साईड. तर बॉटमची ऊर्जा असू शकतो टॉवर मुवमेंट येऊन गेलेला आहे मागील काही काळामध्ये. तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात काही वादविवाद, संघर्ष किंवा एखादी कोर्ट केस किंवा जमिनीच्या रिलेटेड काहीतरी भांडणं असू शकतं. त्या दरम्यान काहीतरी घरामध्ये खूप जास्त वाद झालेले आहे. इमोशनली यू आर व्हेरी डिस्टर्ब अँड आपल्याला असंही दिसून येत आहे भावनिकरित्या, फायनान्शियली, आर्थिक दृष्टीने खूप जास्त डिस्टर्बन्स तुम्हाला बघायला मिळालेला आहे. तर ह्याही ऊर्जा आहे. शत्रूंच्या कारवाया तुमच्या अराउंड असू शकतात, तर त्यासुद्धा येथे बॅकफायर होताना दिसून येत आहे. बिकॉज तुमच्यावरती माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तर जे जे कोणी त्या साईडचे आहेत, कोल्हापूर साईड म्हणा किंवा ज्यांचे ज्यांचे दैवत आहे माता महालक्ष्मी, तर त्यांनी शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे. तेथे एक लाल रंगाचं फूल जे आहे ते तेथे अर्पण करायचं आहे. तुम्हाला 100% चांगले, खूप चांगले. आता शुक्रवार पण येतच आहे ना, उद्याच आहे, उद्याच आहे. तर उद्याच तुम्ही जायचं आहे, देवीला एक फूल अर्पण करायचं आहे. किंवा तुमच्या घरातही जरी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यालाही तुम्हाला हे एक कार्य करायचं आहे, जेणेकरून त्यांची ब्लेसिंग्स तुमच्यावरती राहणार आहे. सो लेट्स सी, पाहूया आपल्याला आणखीन काय ऊर्जा जाणवतं. आय थिंक
ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ऑल पॉझिटिव्ह एनर्जीज प्लीज गाईड मी. ओके, विश फुलफिलमेंटचं ही कार्ड आहे. तुमची इच्छा जी आहे ती कम्प्लिशनकडे जात आहे. क्लायमेट दिसकडे कम्प्लिशनकडे जात आहे. तर हे 4 कार्ड्स, ओह माय गॉड, हे 1 2 3 4 5 6, हे 6-7 कार्ड्स अचानकच उडून पडलेले आहेत. तर हे आहे पेज ऑफ सॉर्ड्स, 9 ऑफ पेंटिकल्स, 4 ऑफ वॉन्ड्स अँड 2 ऑफ कप्स, नाइट ऑफ पेंटिकल्स, 2 ऑफ सॉर्ड्स अँड टेम्परन्स. तर इथे दिसून येत आहे मे बी आय डोंट नो, पण कोणाची तरी खूप जास्त हेवी एनर्जी आय थिंक मला फील होत आहे. त्यामुळे बोलताना सुद्धा यू कॅन सी की थोडं मला डिस्टर्ब होत आहे. तर ह्या एनर्जीज आहेत कोणाच्या तरी, ज्या की खूप जास्त हेवी एनर्जीज आहेत. मे बी असू शकतं दे आर डीलिंग विथ नेगेटिव्हिटी, दे आर डीलिंग विथ नेगेटिव्ह पर्सन, और त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी नेगेटिव्ह ऊर्जा आहेत आणि त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती झालेला इथे दिसून येत आहे. आणि त्यांचीच ऊर्जा कदाचित मला जाणवत आहे आणि त्यामुळेच आय कॅन फील इट की हेवी एनर्जी आहे. ओके. तर आपल्याला येथे दिसून येत आहे की 2 ऑफ कप्स अँड 4 ऑफ वॉन्ड्स. तर ह्या ऊर्जा आहेत. मे बी ह्या ऊर्जा तुमच्या जर्नीच्या संदर्भात आहे, ट्विन फ्लेम जर्नीच्या संदर्भात आहे, सोलमेट जर्नीच्या संदर्भात आहे. तर ह्या ऊर्जा ज्या आहेत असू शकता हा जो काही पिरियड होता हा सूर्यग्रहणाचा आणि अमावस्येचा, त्या दरम्यान तुमच्या पार्टनरमध्ये जे काही डाऊट होते तुमच्या रिलेशनशिप विषयी, तुमच्या नात्याविषयी, तुमच्यामध्ये जे नो कम्युनिकेशन आहे किंवा जे तुमच्यामध्ये लॉंग डिस्टन्स आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारे नेगेटिव्हिटी त्यांच्या अराउंड निर्माण झाली होती तुमच्या पर्सनच्या, आणि ती तुम्ही सुद्धा फील करू शकता. कारण की येथे दिसून येत आहे हेवी एनर्जी ही तुमच्याकडून कमी आणि दुसऱ्यांकडूनच जास्त आहे. तुमच्याकडून मे बी तुम्ही भरपूर वर्क केलेलं आहे तुमच्यावरती, परंतु तरी सुद्धा जर तुम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये नेगेटिव्हिटीमध्ये असाल तर आजपासूनच म्हणजे सकाळपासूनच ज्या ऊर्जा आहे ते व्हेरी लाईट फील करणार आहात तुम्ही. आजच्या नंतर सोमवारपर्यंतच्या ह्या ऊर्जा आहेत तर खूप जास्त पॉझिटिव्ह अँड लाईट फील तुम्ही करणार आहात. कारण की 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आपल्याला येथे सक्सेस, विक्ट्री दाखवत आहे. तुमच्यामधील नात्यामधील सक्सेस दाखवत आहे. मे बी जरी कम्युनिकेशन नाही झालं, बट एनर्जी वाईज ज्या आहे त्या पूर्ण जी नेगेटिव्हिटी होती ती येथे क्लिअर झालेली आहे. जसं की एखादं शुद्ध असं पाणी नितळ असतं गंगेसारखं, एकदम त्याच्यातून आपण बाहेर पलीकडचं पाहू शकतो. तर अशा प्रकारची येथे प्रगती तुमच्या नात्यामध्ये दिसून येत आहे. कारण की तुमच्या दोघांमध्ये जे आहे फिलिंग्स ज्या आहेत त्या म्युच्युअल्स आहेत. तुमच्या दोघांमध्ये सगळ्या भावना ज्या होत्या म्हणजे पाठीमागे असतील, आताही असतील, तर त्या म्युच्युअल आहेत. तर येथे तुम्हाला स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. दुसऱ्यांकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाहीये. येथे तुम्ही तुमच्या ऊर्जांवरती कार्य करण्याची गरज आहे. यू आर नॉट अ चेजर. तुम्हाला चेजर नाही बनायचंय, कुणाच्या पाठीमागं नाही जायचंय तुम्हाला, तर दुनिया तुमच्या पाठीमागं आली पाहिजे अशा प्रकारचं कार्य तुम्हाला करायचं आहे. तुमच्यावरती फोकस राहायचा आहे, तुमच्या कार्यावरती तुम्हाला फोकस राहायचा आहे. दुसरीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाहीये, कारण की डिव्हाइन तुम्हाला तितकं स्ट्रॉंग आणि स्ट्रेंथफुल बनवत आहे. सो ट्रस्ट द प्रोसेस, ट्रस्ट इन द प्रोसेस. ही जी काही प्रोसेस आहे त्यावरती तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कोणाची चेज नका करू. स्वतःचं जे काही स्थान आहे ते बळकट करण्याचा प्रयत्न करा. कारण की येथे दिसून येत आहे काहींना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, काहींना जॉब रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, काहींना करिअरचे आहेत, काहींना रिलेशनशिपचे आहेत. तर खूप असं डिस्परेटली जर तुम्ही डिव्हाइनला मागत राहिलात की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, तर मागा. तुम्ही मागण्याविषयी इथे मनाई नाहीये, परंतु त्याच्या पाठीमागे तुम्ही ग्रॅटिट्यूड पे केलं पाहिजे, डिव्हाइनला आभार व्यक्त केले पाहिजे, आणि मग तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करायच्या आहे. मागण्यापेक्षाही तुम्हाला त्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहेत. त्या अट्रॅक्ट कसं करणार? जितका तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होणार, जितकं तुम्ही सकारात्मक विचार करणार, जितकं तुम्ही डिव्हाइनशी कनेक्टेड राहून तुम्ही गोष्टी करणार, तुमच्या कार्याला तुम्ही समर्पित होऊन 100% देणार, त्यानंतर ऑटोमॅटिकच सगळे जे सुख आहे तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. सो तुम्हाला चेजर नाही बनायचं आहे. तुम्हाला तुमचा जो मॅग्नेटिक ओरा आहे तो खूप चांगल्या प्रकारे बिल्ड करायचा आहे. तर हेच मेसेजेस तुम्हाला इथे डिव्हाइन देत आहे. मे बी असू शकतं कोणीतरी खूप जास्त डिस्परेटली की कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, भेट व्हायला पाहिजे, ओके, किंवा मला ती पर्सन हवंच आहे, मला हा जॉब हवाच आहे, मला हे हवंच आहे. हे बघा सगळं देणार तुम्हाला डिव्हाइन, परंतु तुम्ही त्या गोष्टीचा जो म्हणतात ना खूप विचार करताय तो विचार सोडून द्या. कारण जितका तुम्ही विचार करणार तितक्या त्या गोष्टी फक्त विचारातच राहणार. तुम्हाला त्या अकॉर्डिंग ऍक्शन घेण्याची गरज आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या एक्झाम मध्ये पास व्हायचं आहे तर त्या अकॉर्डिंग अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमच्या पार्टनर पर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला आधी स्वतः प्रिपेअर व्हायचं आहे.
आधी तुमच्या जीवनामध्ये खूप सारे संकट असतील, वादविवाद असतील, तुमचे नातेसंबंध चांगले नसतील, तुम्ही फायनान्शियल स्टेबल नसाल, तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्टेबल नसाल, तुम्ही सेल्फ लव्ह मध्ये नसाल, तर आधी त्या गोष्टी इनर वर्क म्हणतो आपण त्याला, त्या करायच्या आहेत. जर तुमच्यामध्ये खूप जास्त नेगेटिव्हिटी असेल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला अट्रॅक्ट करू शकणार नाही. सो डिवाइन येथे तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या ऊर्जांना बॅलन्समध्ये डिवाइन घेऊन येत आहे. पितृंचाही तुम्हाला येथे आशीर्वाद लाभत आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही जे काही दानधर्म केलेला आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आपल्याला येथे दिसून येत आहे. सो ही ऊर्जा आहेत की काहींना खूप जास्त डिप्रेशनची ऊर्जा असते, सतत डिप्रेशन असतं मनामध्ये, सतत एखादं सगळं आहे एखाद्याकडे तरी सुद्धा त्याला डिप्रेशन जाणवतं. तर ह्या नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव असतो, नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव तुमच्या अराउंड असण्याची शक्यता आहे. तर ते कसे दूर होणार, तर मंगळाची ऊर्जा आहे. तर मंगळाची ऊर्जा आहे, देन तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण 2 टाइम तरी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय ह्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामधून जाणार नाही. तर ज्यांच्या कुंडलीमध्ये असेल बघा मंगळ दोषाची ऊर्जा असते, तर त्यांनाही खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी मारुतीची सेवा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे आपल्याला दिसून येते शिवजींचा हे आता श्रावण मंथ सुरू झालेला आहे, श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर तुमच्या जीवनात तो अबंडन्स घेऊन येईल. फक्त तुमच्या अराउंड असणारी जी नेगेटिव्ह ऊर्जा आहे, नेगेटिव्ह फिमेल ऊर्जा आहे, मेल बॉडीमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे, तर ती दूर घालवणं हे तुमच्या हातात आहे. हळूहळू तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड राहा, पॉझिटिव्ह विचार करा. ह्या 5 दिवसामध्ये तुम्हाला त्या अकॉर्डिंग मिरॅकल्स झालेले दिसून येतील. सो जर्नी आहे तुमची, आध्यात्मिक जर्नी आहे. नेक्स्ट 6 मंथमध्ये माता महालक्ष्मी अगेन आपल्याला इथे दिसून येत आहे की तुमच्या जीवनामध्ये खूप सारा धनाची जी काही चिंता आहे ती दूर निघून जात आहे. डिस्परेटली तुम्हाला कुठली गोष्ट मागायची नाही, तर तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करायच्या आहेत. त्या तुम्हाला मिळणारच आहेत, परंतु त्याच्यासाठी पॉझिटिव्ह राहायचं आहे. मिळेल का नाही मिळेल, होईल का नाही होईल, अशा 2 हे जे असतात ना तुमचे रस्ते असतात मनामध्ये, एक इकडे जातो एक इकडे जातो, तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला फोकस नाही राहायचंय, तुमच्या कार्यावरती फोकस राहायचं. होईल का नाही होईल असा प्रश्न डिवाइनला विचारायचा नाही, होणारच आहे अशा प्रकारे, झालेलंच आहे, तुम्हाला त्या प्रकारे विचार ठेवूनच पुढं जायचं आहे. तर येथे असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे ब्लॅक मॅजिकची सुद्धा ऊर्जा आहे. तर ह्या 2 दिवसामध्ये जर तुम्हाला खूप जास्त नेगेटिव्हिटी जाणवली असेल, तुम्हाला झोप व्यवस्थित लागली नसेल, किंवा स्वप्नामध्ये सुद्धा असे काही नेगेटिव्ह थॉट्स दिसले असतील, म्हणजे टॉयलेट वगैरे किंवा एखाद्या ठिकाणावरून तुम्ही खाली पडतायत, किंवा काहींना असे डेव्हिल्स असे दिसले असतील, किंवा काहीतरी असं आहे ज्याने तुम्हाला खूप जास्त नेगेटिव्ह फील झालं, तुमच्या ऊर्जा खूप जास्त लो फील झाल्या, किंवा कोणाच्या तरी संपर्कात आल्याच्या नंतर, कोणाशी तरी बोलल्याच्या नंतर, कोणाला तरी तुम्ही चांगलं सांगितल्याच्या नंतर त्यांच्या ऊर्जा तुम्ही ऍब्झॉर्ब केल्यात. ठीक आहे, आता ऍज अ टॅरोट रीडर मला सुद्धा असं रोज काउन्सिलिंग वगैरे असतात, तर त्यामध्ये सुद्धा कोणाची तरी खूप जास्त हेवी एनर्जी असते जी मला खूप जास्त ट्रिगर करते कधी कधी. जरी म्हणजे अवरलॉक असल्या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा एवढी हेवी एनर्जी असते ना की मला सुद्धा बोलताना कधी कधी त्रास होतो. तर मला पण ह्या ऊर्जांचा खूप जास्त त्रास होतो कधी कधी. तर येथे असू शकतो तुमच्याही बाबतीत ह्या गोष्टी झाल्या असतील, तर ह्या 1-2 दिवसामध्ये आफ्टर अमावस्या ह्या गोष्टी होतातच. अमावस्येच्या नंतर 4-5 दिवस ह्या ऊर्जा असतात ज्याने घरामध्ये भांडणं होणे, वादविवाद होणे, विनाकारण भांडणं होतं, काही कारण नसतं भांडणं होतात. तर इथे ह्या सर्व नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव असतो. तर यांच्यामधून वाचण्यासाठी तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण, हनुमान चालीसा 2 टाइम, त्याचबरोबर हनुमान कवच सुद्धा धारण करायचं आहे, जेणेकरून हे ब्लॅक मॅजिकच्या ऊर्जा आहेत ज्या तुम्हाला पुढील कार्य करू देत नाही, तर त्यातून तुम्ही मुक्त होताना येथे दिसून येत आहात. करिअरच्या संदर्भात सुद्धा पॉझिटिव्ह साईन येथे तुम्हाला मिळत आहे, डिव्हाइन देत आहे, कन्फ्युजन तुमचं दूर झालेलं आहे. तर या पौर्णिमे अमावस्येला ज्या काही ऊर्जा तुमच्या नेगेटिव्हिटीकडे जातात तर त्या दूर राहण्यासाठी तुमचा ऑरा जो आहे तो प्रोटेक्ट करा. तुमच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या प्रोटेक्टेड ठेवा. तुमच्या बाउंड्रीजमध्ये इतर कुणाला येऊ देऊ नका, किंवा इतकं तुम्ही स्ट्रॉंग बना की ह्या अशा प्रकारच्या ऊर्जा तुमचं काहीही बिघडवणार नाही. तर ऑफर येत आहे तुमच्या पार्टनरकडून, मे बी काही ना काहीतरी कॉल तुमच्याकडे येईल, कम्युनिकेशन येईल, संकेत तुम्हाला डिवाइन ह्या रिडिंग थ्रू देत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, आणि हे बदल तुम्हाला ह्या 5 दिवसापर्यंत डिवाइन संकेत देईल. तुम्हाला व्हाईट रंगाच्या गोष्टी दिसतील, लाल रंगाच्या काही ना काहीतरी गोष्टी दिसतील ज्या तुम्हाला त्या अट्रॅक्ट करतील खूप जास्त. 2-2 असे
प्राणी पक्षी एकत्रित दिसतील तुम्हाला, हे तुमच्या पार्टनरकडून हे साईन आहेत की त्यांच्या मनामध्ये असणारी सगळी शंका कुशंका दूर झालेली आहे. माता महालक्ष्मीचं तुमच्यावरती खूप जास्त ब्लेसिंग्स आहे, तुम्हाला त्या आशीर्वादित करत आहे. अगेन त्यांचं कार्ड येत आहे. सो ह्या ऊर्जा हेच इंडिकेट करत आहे की तुमच्या जीवनामध्ये धनाची चिंता जी आहे ती दूर निघून जात आहे. तर पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. सकारात्मक बदलांना तुम्ही स्वीकारायचं आहे तुमच्या जीवनामध्ये आणि पुढे जायचं आहे. आपल्या डिवाइन काय मेसेजेस देऊ इच्छिते अजून. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. डिवाइन प्लीज गाइड मी. ओके, मुवमेंट टू मुवमेंट. सो 2 नंबरचं कार्ड आहे. फ्लावरिंग, ब्रिंगिंग टू द पास्ट. ओके, तर जर ज्यांना हा मेसेज उद्या मिळाला आहे ना, म्हणजे शुक्रवारी मिळालेला आहे ना, तर 100% त्यांच्या ज्या काही चिंता होत्या त्या दूर निघून जाणार आहे. कारण मी ह्याही डेकमधून काढलं तर माता महालक्ष्मीचीच ऊर्जा जाणवली आणि येथेही मला माता महालक्ष्मीचीच ऊर्जा जाणवली. आणि मी तुम्हाला कुठं नाही सांगत, मला सकाळी असं स्वप्न पडलं की मी लाल रंगाची एक रत्नमाला मला समुद्राच्या किनारी मिळालेली आहे आणि तिथे बरेचसे असे पांढरे सुद्धा शंख शिंपले असे रत्न वगैरे तेथे होते आणि मी त्यांना जमा करत होते. अशा प्रकारचं मला स्वप्नही पडलं. तर हे एक डिवाइनचा संकेत असतो, पॉझिटिव्ह संकेत असतो, जे की तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी कलेक्टिव्हच्या जीवनामध्ये चांगले बदल, पॉझिटिव्ह बदल धनाच्या संदर्भात, प्रेमाच्या संदर्भात होताना दिसून येत आहे. असू शकतं तुमचे पार्टनर तुम्हाला लवकरच रीच आउट करणार आहे. सो यू डोंट हॅव टू चेज देम. त्यांना चेज करू नका अँड त्यांना त्यांच्या क्लिअरिटीमध्ये येऊ द्या. त्यांना पण ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. सगळं तुम्ही सांगत राहिलात, स्पून फिडिंग करत राहिलात तर त्यांना कधीही समजणार नाही. तर येथे दिसून येत आहे की खूप छान तुमच्याकडे हा मेसेज आहे, शेअर करत आहात तुम्ही काहीतरी तुमच्या मनातलं किंवा तुमच्याशी कुणीतरी त्यांच्या भावना ज्या आहेत ते शेअर करणार आहे अँड लवकरच. मागच्या ज्या काही भूतकाळातील गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे आता त्याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळत आहे आणि हळूहळू तुम्ही त्यातून बाहेर पडत आहात, क्लॅरिटी मिळत आहे. मागच्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यातून क्लॅरिटी मिळत आहे. तुमच्या जीवनात इथून पुढे आनंद राहणार आहे. मुवमेंट टू मुवमेंट. हा जसा व्यक्ती हॅपीनेसमध्ये आहे तशाच प्रकारचं एक हे पण कमळ आहे, हे पण आपल्याला माता महालक्ष्मीची ऊर्जा दाखवते. सो हे फ्लावरिंग जे आहे म्हणजे फुलो का सब बगीचा वगैरे त्यांच्यामध्ये जशी ही चित्रातली लेडी आहे खूप खुश आहे आणि तिच्या हातामध्ये आपण पाहतोय लाल रंगाची, पिवळ्या रंगाच्या, हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. ओके, आणि हेच दर्शवते की तुमचे जे चक्र आहेत ते चक्र सुद्धा इथे बॅलन्स होत आहे आणि हा तुमचा ओरा आहे जो पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे. आपण बघू शकतो प्रत्येक व्यक्तीचा ओरा कसा आहे, काय आहे, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं तो समाजात कसा आहे. त्यावरून त्या व्यक्तीचा ओरा कळतो. इथे तुमचा ओरा जो आहे एक्सपांड म्हणजे विस्तारित होताना इथे दिसून येत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग इज अ पॉझिटिव्ह साईन आणि हॅपीनेसमध्ये तुम्ही राहतात. इथून पुढे हॅपीनेसमध्येच राहा आणि तशाच प्रकारच्या ऊर्जा तुमच्याकडं अट्रॅक्ट होतील. मे बी हा व्हिडिओ सुद्धा मे बी एक साईन आहे जो तुम्हाला तुमच्या रिअल हॅपीनेसकडेच घेऊन जात आहे. ओके, आणि हे खरंच मला समुद्राचं पण खूप येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतो तुम्हाला काही पाण्याच्या रिलेटेड स्वप्न पडत आहे, समुद्र दिसत आहे कोणाला. समुद्र म्हणजे अथांग क्षमता तुमच्यातील. मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, कुठेतरी तुम्हाला दिसत आहे ह्या सगळ्या गोष्टी. प्राणी दिसत आहे एकमेकांशी बोलताना, म्हणजे बोलताना मीच एकमेकांशी ते कनेक्टेड आहेत अशा प्रकारे. तर अलोननेसची जी ऊर्जा आहे ती तुमच्यातील या माइंड गेममुळे आहे. तर माइंडला खूप जास्त महत्त्व द्यायचं नाही. कम्प्लिशनची ऊर्जा आहे, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तर ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये येत आहे. असू शकतं तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखाद्या गोष्टीच्या विचारामध्ये आहात, परंतु ती चेजिंग एनर्जी सोडून द्या. इगरली किंवा डेस्परेटली एखादी गोष्ट मागणं सोडून द्या आणि ठीक आहे डिवाइन तू मला दिलं तर त्याच्यातही मी खुश आहे आणि नाही जरी दिलं तरी मी सुद्धा त्याच्यामध्ये खुश आहे. तर त्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, परंतु त्याच्यासाठी डेस्परेट होऊ नका, त्याच्यासाठी खूप जास्त आकंतिक होऊ नका. त्याच्यासाठी ठीक आहे डिवाइन मिळालं तरी खुशी आहे, नाही मिळालं तरी मी हॅप्पी आहे. त्याच्याशिवाय, त्या गोष्टीशिवाय, त्या व्यक्तीशिवाय
त्या सगळ्या ह्याच्याशिवाय तुम्ही खुश आहात अशी ऊर्जा तुमच्यामध्ये तुम्हाला निर्माण करायची आहे. तर येथे दिसून येत आहे तुमचं जे काही बंधनं आहेत ते डिवाइन खोलत आहे आणि याच्यानंतर तुमच्यातील जी काही पॉझिटिव्ह वृत्ती आहे ती तुम्हाला कम्प्लिशनकडे, म्हणजे ह्या जीवनाचं जे काही तुमचं कम्प्लिशन होणार आहे, ध्येय जे आहे तुमचं, ते तुम्ही तिकडे वाटचाल करत आहात आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक कम्प्लीटनेस आपल्याला दिसून येत आहे. क्रिएटिव्ह कार्य करताना तुम्ही दिसून येतात. काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी तुमच्याकडून होणार आहे. मे बी ती एखादी नवीन काहीतरी सुरुवात करणं असो, नवीन बिझनेस, नवीन जॉब, नवीन करिअर, तर या संदर्भातही ह्या ऊर्जा आहे. किंवा असू शकतो तुम्ही यूट्यूब सुरू करणार आहात तर लवकर करा, कारण की 2027 नंतर क्रायटेरिया बदललेला आहे मॉनिटायझेशनचा. सो ज्यांना यूट्यूब सुरू करायचं आहे त्यांनी आतापासूनच सुरू करा, कारण की 2027 नंतर बदल झालेले आहेत. जे की पहिले आय थिंक 4000 काहीतरी तासांचा मॉनिटायझेशनसाठी कालावधी होता, तो आता 8000 तासांचा केला गेलेला आहे. तर बघा, ज्यांना क्रिएटिव्ह फील्डमध्ये जायचं आहे किंवा यूट्यूबवरती त्यांची जी काही क्रिएटिव्हिटी आहे ती त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, तर ह्याच राहिलेल्या दिवसांमध्ये कार्य तुमचं सुरू करा. ठीक आहे. ओके ट्रस्ट द प्रोसेसवरती विश्वास ठेवा. ह्या 5 दिवसांमध्ये तुमच्याकडे संकेत डिवाइन घेऊन येईल आणि डिवाइन तुमच्याकडे संकेत घेऊन आला म्हणजे समजून घ्यायचं की ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये होणार आणि मिरॅकल होणार 100%. 1111 म्हणून कमेंट करा. ठीक आहे. ह्या रिडिंगला क्लेम करा. त्याचबरोबर ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. आता करा, मग तुम्हाला 16 ऑगस्टपर्यंत मिळतील, कारण की आता हे 1-2 दिवस 15 ऑगस्टची पण तयारी आहे. सो त्यामुळे थोडं 1-2 दिवस लेटच होईल. त्यानंतर ज्यांना इनर वर्क संदर्भात माहिती हवी आहे तर त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. कॉल करू नका, कारण की मग कॉल घेत नाही, कारण की शाळेमध्ये असते किंवा कुठेतरी मग कामामध्ये असते. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात आणि श्रावण महिना सुरू झाला आहे त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भगवान शिवांची आराधना करा आणि त्या अकॉर्डिंग आपण मेसेजेसही त्यांच्याकडून घेऊया. सो थँक्यू, धन्यवाद. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.